प्रायव्हेट शाळा, कॉलेज हे आता शिक्षण देणारे शिक्षा मंदिर राहिलेले नाहीत, तर ते फक्त स्वतःचा खिसा भरणारे बिझनेस झालेत. मार्कच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या मुलांपेक्षा पालकांच्याच कॉम्पिटिशन लागले आहेत. माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले, माझ्या मुलाला तेवढे मार्क मिळाले. ते तुम्ही शाळेत असताना पहिला दुसरा नंबर येणारे किंवा अभ्यासू मुलं मुली आज कुठे? ते सगळेच मोठ्या नोकरीला वगैरे लागलेत का? नक्कीच नाही. आणि शेवटचा नंबर येणारा काय अगदीच बेरोजगार बसलाय का? तर तसंही नाही. ग्रामपंचायतीपासून ते पार्लमेंटपर्यंतच्या निवडणूक प्रक्रिया आणि अशा अजून बऱ्याच कामामध्ये शिक्षकांना गुंतवून टाकलं जातं. आजकालच्या प्रायव्हेट शाळांचा तर विषयच वेगळा आहे. प्रायव्हेट शाळा, कॉलेज हे आता शिक्षण देणारे शिक्षा मंदिर राहिलेले नाहीत, तर ते फक्त स्वतःचा खिसा भरणारे बिझनेस झालेत. आणि विद्यार्थी, पालक हे त्यांचे कस्टमर. यांचा बिझनेस कसा चालतो माहिती आहे का? वह्या पुस्तकं यांच्याकडूनच घ्यायचे. अगदी पहिली दुसरीच्या पोराला पण 10 ते 15 पुस्तकं. शाळेचे गणवेश यांच्याकडूनच घ्यायचे. त्यात स्पोर्ट्सचे कपडे वेगळे, शूज वेगळे. मुलांना ने-आण करण्यासाठी मोठमोठ्या गाड्या पण यांच्याच. आणि मग असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या नावाखाली शक्य होईल तेवढा पैसा उकळायचा. आणि एवढे पैसे घेऊन पण 15-20 हजारात शिकवणारे शिक्षक ठेवायचे. जेवढा खर्च कमी तेवढा प्रॉफिट जास्त. आता मला सांगा, 15-20 हजार घेणारा शिक्षक मुलांना मन लावून शिकवेलच कशावरून? दुसऱ्या बाजूला सरकारी शाळा जर आपण पाहिल्या तर तेथे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. पावसाळ्यात गळत्या छताखाली मुलांना बसावं लागतं. शिक्षकांना तर मुलांना शिकवण्याऐवजी शासन सांगेल ते इतर सर्व कामे करावी लागतात. अगदी मध्यान्ह भोजनासाठी लागणाऱ्या घोगऱ्या, जिरे, मोहरी, भात, हळद याच्या तपासणीपासून ते वेळोवेळी केले जाणारे शासकीय सर्वे, त्यात आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या साथीच्या आजाराचे सर्वे, कोविडच्या वेळेस कोविडचे सर्वे देखील शिक्षकाकडूनच करून घेतले. ग्रामपंचायतीपासून ते पार्लमेंटपर्यंतच्या निवडणूक प्रक्रिया आणि अशा अजून बऱ्याच कामामध्ये शिक्षकांना गुंतवून टाकलं जातं. मुलांच्या शिक्षणाला विशेष महत्त्व न देता इतर कामामध्ये शिक्षकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आपल्याला सरकारी शाळेला जर प्रायव्हेट शाळेच्या बरोबरीनं उभं करायचं असेल तर शिक्षकांना इतर कामापासून स्वतंत्र दिलं पाहिजे. सरकारी शाळेलाच जर आपण कमजोर बनवलं तर साहजिकच लोक प्रायव्हेट शाळेकडे वळणार. आणि प्रायव्हेट शाळा कोणाच्या असतात हे मी काही वेगळं सांगायला नको. मित्रांनो, तुम्हाला एक झेडपी शाळेचं आणि तिथल्या शिक्षकांचं उदाहरण देतो. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वाबळेवाडी गावात ही शाळा आहे. या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाला आहे. तेथील दत्तात्रय वारे या शिक्षकाने लोकांना जागरूक केलं आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एका झेडपी शाळेला हायटेक करून टाकलं. म्हणजे एका शिक्षकाने ठरवलं तर सरकारी शाळा देखील अशी हायटेक होऊ शकते हे तेथील लोकांनी, शिक्षकांनी दाखवून दिलं. पण सरकारी शाळा जर अशा हायटेक व्हायला लागल्या तर खाजगी शाळांची दुकानं चालतील का? म्हणून बाकीच्या लोकांनी तेथील शिक्षकावर आरोप वगैरे करून त्या शाळेला बंद पाडण्याचा देखील प्रयत्न केला. या शाळेचा आणि तेथील विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या. वर्गामध्ये बसल्यानंतर मुलांना बाहेर बसल्याचं फिलिंग येऊ शकतं का, ह्या गोष्टीवर आम्ही काम केलं. सगळ्या बाजूने काचेच्या भिंती, सगळ्या बाजूने स्लायडिंग डोअर्स, कोणत्याही बाजूने आत येता येते, कोणत्याही बाजूने बाहेर जाता येते. खाली बसण्याचं स्वातंत्र्य, वर बसण्याचंही स्वातंत्र्य. आतमध्ये तोंड केलंय तर वर्गात असल्याचं फिलिंग मिळतं. फक्त तोंड फिरवलं की आपण बागेत असल्याचा भास व्हावा अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. डबल लेअर्ड रूफ आहे याला. कितीही टेम्परेचर असलं बाहेर तरी आतमध्ये मात्र 20-22 वर ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकतं. अशा पद्धतीची त्याची रचना, अशा खूप सारे फायदे मुलांसाठीचे या रूम मध्ये आहेत. तर ग्रामस्थांनी पुढे येऊन साधारण 5 ते 6 कोटी रुपयाची जागा शाळेला बक्षीसपत्र म्हणून दान केली. जागेची गरज असल्यामुळे शाळेच्या पाठीमागच लागून असणारी जमीन ही आमच्या स्वतःच्या मालकीची होती. मग ग्रामस्थांनी बक्षीसपत्राने शाळेच्या नावावर करून दिली.
भविष्यासंदर्भात आमचं एकच धोरण असणार, 20 वर्षानंतर हे जग कसं असेल, त्या 20 वर्षानंतरच्या जगाचा विचार करून त्यामध्ये टॉप 10 मध्ये कोणती क्षेत्र असतील त्या क्षेत्रांची माहिती मुलांना हे शिक्षण घेत असतानाच होईल, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सध्या करतोय. दुसरं उदाहरण सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी तालुक्यातील खांडवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांनी QR कोडच्या माध्यमातून धडे आणि कविता या व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात साठवून मुलांना अगदी सहजरित्या मिळाव्यात यासाठी त्यांनी काम केलं. त्यांच्या प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीने देखील घेतली. त्यांनी त्यांच्या या प्रयोगाला जगातल्या 300 इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टमध्ये स्थान दिलं आणि यामुळेच या डिसले गुरुजींना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर पुरस्कार देखील मिळाला. सरकारी शाळा म्हटलं की त्या शाळांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक आहे. मला सांगा, आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल कलामांपासून ते आत्ताचे जे कोणी शासकीय पदाधिकारी दिसतात ते सर्व झेडपी शाळेतूनच शिकून मोठमोठ्या पदावर बसले आहेत. त्यावेळेस थोडीच होत्या प्रायव्हेट शाळा. या झेडपी शाळांना आज प्रायव्हेट शाळेच्या बरोबरीने उभं करण्यासाठी आज देशभरातल्या किंवा राज्यभरातल्या अनेक सरकारी शाळा आणि तेथील शिक्षक हे जीव ओतून काम करत आहेत. शासनाने जर त्यांना संधी दिली तर ते आपल्या खेड्यातल्या सरकारी शाळेला देखील जागतिक दर्जाची शाळा बनवू शकतात. आता गंमत अशी आहे, तुम्ही जर एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गात जाऊन मुलांना विचारलं की तुम्हाला काय काय बनायचंय, तर उत्तर येईल डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS वगैरे वगैरे. पण एकही मुलगा म्हणणार नाही मला शिक्षक बनायचं आहे, कारण शिक्षकांना मोठमोठे पॅकेज मिळत नाहीत ना. जो माणूस एखाद्या सामान्य विद्यार्थ्याला एका मोठ्या पदावर नेऊन बसवतो त्या माणसाला आज किंमत राहिली नाही, ही अत्यंत खेदजनक आणि विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्या या देशाला, समाजाला पुढं न्यायचं असेल तर चांगले शिक्षक निर्माण होणं गरजेचं आहे. भविष्यात आपल्याला शिक्षक मिळालेच नाहीत तर शिकवणार कोण, हा मोठा प्रश्न आहे. शासकीय शाळांच्या बाबतीत शासनाने काय करायला पाहिजे हे थोडक्यात आपण पाहिलं, पण आता पुढचा विषय हा तुमचा आहे, पालकांचा. आता आपल्या सरकारी शाळांच्या बाबतीत असलेल्या अनास्थेमुळे मग जेव्हा सामान्य मध्यमवर्गीय महिन्याला जवळपास 30-40 हजार पगार असणारे पालक मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अगदी ज्युनियर सिनियर KG पासून परिस्थिती नसताना देखील स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अगदी काटकसर करून या प्रायव्हेट शाळांची 1-2 लाख फी भरतात. पुन्हा वर्षाकाठी 15-20 हजाराचे क्लासेस देखील लावतात. आता शाळेला माहिती आहे की ही लोक क्लास लावणारच, मग शाळा पण मुलांकडे तेवढं लक्ष देत नाही आणि अखेर एवढं करून देखील मुलांना जर कमी मार्क्स मिळाले तर हेच शाळा कॉलेज भर पालक सभेत म्हणतात तुमचा मुलगाच कच्चा आहे, म्हणजे त्याची बौद्धिक क्षमताच कमी आहे. आणि दुसरीकडे चांगले मार्क्स आलेल्या मुलाचे मोठमोठे बॅनर लावायचे आणि असं भासवायचं की आमच्या शाळेमुळेच एवढे मार्क्स आले आणि स्वतःच्या शाळेची ॲडव्हर्टाईज करायची. तुमच्या मुलाला जर मोठा व्यक्ती बनवायचा असेल, मोठ्या पदावर पाहायचा असेल, तर मी तुम्हाला पुढं जे काही सांगतोय ते तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक ऐका. आजकाल होतंय काय, तर हे पालक मोठ्या अभिमानाने एकमेकांना सांगतात माझा मुलगा या मोठ्या शाळेत शिकतो, आम्ही एवढी फी भरतो वगैरे वगैरे. मार्कच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या मुलांपेक्षा पालकांच्याच कॉम्पिटिशन लागल्या आहेत. माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले, माझ्या मुलाला तेवढे मार्क मिळाले, माझा मुलगा या विषयात खूप हुशार आहे. थोड्या प्रमाणात तुलना पाहिजे, पण एवढंही तुलनात्मक शिक्षण काही कामाचं नाही. एखादा मुलगा फक्त अभ्यासात हुशार असेल पण इतर गोष्टीत तो हुशार असतोच असं नाही. मला सांगा, अगदी लहान वयापासूनच अभ्यासाच्या बाबतीत आपण आपल्या मुलाबाळांची दुसऱ्यांच्या मुलांशी तुलना करून त्याला कमी लेखणं योग्य आहे का? अहो, कमी शिक्षण घेतलेले कित्येक जण त्यांच्या आयुष्यात आपण यशस्वी होताना पाहिले आहेत. आता तुम्हाला वाटेल मग काय शिक्षणाला आपण काही महत्त्व द्यायचं नाही का? महत्त्व द्यायचं, पण फक्त मार्क कमी पडले म्हणून आपल्या मुलाबाळांचा कॉन्फिडन्स आपण कमी होऊन द्यायचा नाही, एवढंच. तुम्हाला थॉमस एडिसन यांच्या शाळेतलं ते उदाहरण माहिती आहे का? शाळेने त्यांच्या आईला एक पत्र दिलं. लहान असणाऱ्या थॉमस एडिसन यांनी विचारलं की काय लिहिलं आहे त्यामध्ये, तर त्यांच्या आई म्हणाल्या तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला शिकवण्यासाठी आमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, म्हणून तुम्हीच त्यांना घरी शिकवा असं लिहिलं आहे. आणि त्यांच्या आईने जोपर्यंत त्या जिवंत होत्या तोपर्यंत त्यांना घरीच शिकवलं. आणि एक दिवस मोठा सायंटिस्ट झालेल्या थॉमस एडिसन यांना त्यांच्या आईच्या सामानात ते शाळेने दिलेलं पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं तुमच्या मुलाची मेंटल कंडिशन चांगली नाही, मंद बुद्धी आहे,
आणि आम्ही त्याला आमच्या शाळेत ठेवू शकत नाहीत. विचार करा, त्यांच्या आईने जर अगोदरच ही गोष्ट त्यांना सांगितली असती तर कदाचित ते एवढे मोठे सायंटिस्टच झाले नसते. त्यामुळे आपल्या मुलांचा कोणत्याही प्रकारे कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. मार्क कमी मिळाले, नंबर वगैरे नाही आला तर काय फरक पडतो? तसंही तुम्ही शाळेत असताना पहिला दुसरा नंबर येणारे किंवा अभ्यासू मुलं मुली आज कुठे आहेत? ते सगळेच मोठ्या नोकरीला वगैरे लागलेत का? नक्कीच नाही. आणि शेवटचा नंबर येणारा काय अगदीच बेरोजगार बसलाय का? तर तसंही नाही. उलट मी तर शेवटचा नंबर येणाऱ्या किंवा अभ्यासात मध्यम असणाऱ्या मुलामुलींनाच नोकरी धंद्यात या हुशार मुलांपेक्षाही पुढे जाताना पाहिलं आहे. मला सांगा, आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशनला खरंच किंमत राहिली आहे का? वयाच्या 20 वर्षापर्यंत रात्रंदिवस घासून डिस्टिंक्शनमध्ये मार्क घेऊन फक्त ग्रॅज्युएशन झालेल्या मुलामुलींना नोकऱ्या मिळतात का? 20 वर्षानंतर पुन्हा त्यांना ठरवावं लागतं आता पुढे काय करायचं, म्हणजे नोकरी लागेल. आणि त्यात पुन्हा 5-10 वर्ष निघून जातात. आणि नोकरी मिळाली तरी सर्व गरजा भागून थोडाफार शिल्लक राहील एवढा तरी पगार मिळतो का हो? मुळात आपली एज्युकेशन सिस्टमच आउटडेटेड झालेली आहे. 10-20 वर्षापूर्वी आपल्याकडे मोठमोठे कम्प्युटर होते, आता ते राहिलेत का? आता लॅपटॉप आले. आपल्याकडे तसले ते मोठमोठे टेलिफोन मोबाईल होते, पण आता आपल्याकडे स्मार्टफोन आले. आपण एकमेकांना व्हिडिओ कॉलवर पाहू शकतो, बोलू शकतो. पहिलं बँकेत लाईनीला उभं राहावं लागायचं, पण आता मोबाईलमध्येच बँक आली. म्हणजेच आपली टेक्नॉलॉजी दर 6 महिन्याला वर्षभराला बदलायला लागली. पण आपल्या शाळेचा सिलेबस तो 10-10 वर्ष तसाच आहे, बदलत नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे नाही का? तर या सर्व गोष्टी बदलवण्यासाठी आपण फक्त शासनाला सुचवू शकतो. त्या बदलतील किंवा नाही हे माहीत नाही, पण आपण स्वतःपुरत्या त्या नक्कीच बदलवू शकतो. उगाच मुलावर अभ्यासाचा दबाव टाकायचा नाही. फक्त घोकमपट्टी करण्यापेक्षा त्याला प्रॅक्टिकल शिक्षण कसं देता येईल यावर भर द्यायचा. शेवटी एकच सांगतो, आपण स्वतःच्या अपेक्षांचं ओझं आपल्या मुलावर लादू नये असं मला वाटतं. मित्रांनो, शिक्षणाविषयी, शिक्षकांविषयी, शाळांविषयी, पालकांविषयी तुमचे काय अनुभव आहेत, काय विचार आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. शिक्षण या विषयावर विचार मांडण्यासाठी मला या अंजली कदम ताई यांनी कमेंट करून सांगितलं होतं, म्हणून हा विषय घेतला. तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.